की अशी एक लाईनअप करताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच खरबाचीवाडी आणि तितकीच एक सलामीची जोडी या ठिकाणी दाखल होताना ती म्हणजेच जावळी संघाचे एक नामवंत एक नौका खेळाडू एक नौका फलंदाज आर्यन आणि एक अनुभवी खेळाडू त्याला एक सपोर्ट करतोय एक तो म्हणजेच प्रणील. नक्कीच दुसरा राऊंड एक अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे या जावळी मैदानावरती. नक्कीच शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव जे आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब गारळ यांच्या माध्यमातून आज या शृंखला एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले. एक भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते गारळ यांच्या माध्यमातून. तर नक्कीच एक रंगतदार असा सामना या ठिकाणी रंगणारा एक स्ट्राईक करतो तो म्हणजेच एक नामवंत नौका फलंदाज आर्यन आणि नॉन स्ट्राईक करतो तो म्हणजेच प्रणील आणि त्याला डिफेन्स करण्यासाठी एक गोलंदाजी मार करतो तो म्हणजेच निखिल एक नामवंत आणि उत्कृष्ट गोलंदाज. बघूया पुन्हा एकदा तटल चेंडू परंतु इथे मात्र हरकाचा परंतु निर्धाव. बघूया पहिला षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या सर्कलमध्ये फिल्डिंग सजवली असे तर नक्कीच दोन क्षेत्ररक्षक मात्र या 30 यार्डच्या बाहेर असतात आणि नक्कीच याचा फायदा मात्र फलंदाज घेण्यासाठी सज्ज झालेला असतो. तर दुसरा चेंडू घेऊन येतो राईट आर्म राऊंडचा विकेट आहे निखिल. पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू इथे मात्र काही समजले नाही तो आर्यनाला आणि वन बाउन्स या ठिकाणी पंचांनी मात्र एक वॉर्निंग त्या ठिकाणी दिलेली ती गोलंदाजीला. तर नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आघात करण्याचा प्रयत्न आर्यनाचा परंतु दोन्ही धाव या ठिकाणी दोन्ही चेंडू मात्र निर्धाव. बघूया सर्व जावळीकर खेळाडूंचं लक्ष लागलं या फलंदाजाकडे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो निखिल आर्यनसाठी. बघूया एक छोटासा बॉलचा रनअप राईट आर्म राऊंड विकेट आणि इथे पुन्हा एकदा आघात करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र विकेट आणि जातो बॅक टू द पॅव्हिलियन आर्यन डीजे. इथे मात्र सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते निखिलच्या माध्यमातून एक अनुभवी खेळाडू ज्याची ओळख सर्वच विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते निखिल हुजरे. आज बघूया चौथा चेंडू घेऊन होते. अजूनही कोणतंही खातं मात्र खोललं नाही तर जावळी संघाने इथे मात्र पुन्हा एकदा आघात केला तो म्हणजे राहुलच्या बॅटमधून आणि नक्कीच हा जातोय स्क्वेअरच्या दिशेने षटकार डीजे. पहिल्या चेंडूवर प्रहार केला तो म्हणजे राहुल वाडक्याने आणि त्याला साथ देणार आहे तो म्हणजे प्रणील मात्र हवी होतोय आपल्या बॅटसाठी. बघूया पाचवा चेंडू घेऊन येतो तर राहुलसाठी पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न परंतु इथे मात्र गुडलेनचा टप्पा आपल्याला पाहायला मिळाला तो निखिलच्या माध्यमातून. अधुरी मला तर इथे मात्र जातो विकेट राहुलच्या स्वरूपात आणि पंचांनी मात्र इथे विकेट घोषित केलंय आणि इथे मात्र कुठे धावसंख्या मंदावते म्हणजेच जावळी संघाची. तर नक्कीच या राहुल वारिक याची जागा मात्र समाजासाठी येत आहे तो म्हणजेच जावळी संघाचा स्वप्नील हा एक सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे. याच्याकडे सुद्धा तितकीच ॲबिलिटी त्याच्याकडे कार्यक्षमता आहे
बघूया स्वप्नील आपल्या संघासाठी अजूनही मात्र प्रणीलला नॉट एंडवरती ठेवलंय ते म्हणजे जावळी संघाच्या एक बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात ते जावळी संघाकडून. बघा स्ट्राईक करतो तो स्वप्नील. शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू पाहायला मिळणार आहे तो म्हणजे निखीलच्या माध्यमातून. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे स्वप्नीलाचा. पुन्हा एकदा ऑफ साईडला तटलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. इथे मात्र एक धाव आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो तो म्हणजेच स्वप्नील. आणि या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते जावळी संघाची तब्बल 7. एका षटकाखेरीज धावसंख्या 2 बाद 7 धावा. नक्कीच एक उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला करताना पाहायला होतं गजानन पालकर. एक त्या ठिकाणी आपल्या खेळाडूला एक माजी खेळाडू की आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं या ग्राउंडवरती. तर नक्कीच दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येणार आहे तो म्हणजेच खरबाची वाडी पार्थ. तर नक्कीच दुसरा षटक हाताळण्यासाठी आलेला तो म्हणजे पार्थ किती धावां रोखण्याचं काम करणार आहे, किती धावांचा अंकुश लावण्याचं काम करणार आपल्या संघासाठी. आणि तितकाच मारा एक नामवंत फलंदाज करणार तुमची स्वप्नील. एक आतषबाजी आणि फटकेबाजी पाहायला मिळणार ते स्वप्नील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात आणि इथे मात्र स्ट्रेट डाईव्ह आणि एकच धाव. याने एकेरी धावाने मात्र स्ट्राईक रोटेट करतोय स्वप्नील. आणि इथे मात्र आता स्ट्राईक मिळते ती प्रणील याला. प्रणील मात्र आता या संधीचा फायदा कितपत घेणार आहे नक्कीच त्याची आतुरता मात्र लागली असणार ते जावळी संघाला. बघूया पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि एका धावाने मात्र धावसंख्या पूर्ण होती जावळी संघाची तब्बल 8. एक चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत. अजूनही 2 षटक. या 2 षटकामध्ये किती धावा ठेवणार आहेत, किती धावांचं लक्ष, किती धावा रचणार आहेत ते म्हणजे जावळी संघ. बघूया दुसरा चेंडू हटवतो म्हणजे पार्थ. इथे मात्र राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात परंतु गुडलेनचा टप्पा मात्र संभाळला तो प्रणील आला आणि इथे बीट होतोय आणि एक निर्धाव. दोन चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र धावसंख्या कुठे स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते ती जावळी संघाची. तर नक्कीच इथे मात्र आघात करावा लागतील, इथे मात्र प्रहार करावे लागतील जावळी संघाच्या फलंदाजांना. आणि अजूनही या खेळपट्टीवरती मात्र तग धरून उभा आहे तो म्हणजे प्रणील. आणि प्रणीलकडून खूप साऱ्या आशा असतील आपल्या संघाला म्हणजेच जावळी संघ. बघूया पाचचा तिसरा चेंडू. बघूया एक छोटासा पावलचा रणप घेऊन होता राईट आर्म राऊंड द विकेट. आणि इथे पुन्हा ऑफसाईडला तटलेला चेंडू आणि इथे जातोय सीमारेषा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे. तर नक्कीच या धावसंख्येला एक वेग प्राप्त करून दिला तो प्रणीलाने. आणि या चौकामध्ये धावसंख्या पोहोचते तब्बल 12. 3 चेंडू आणि 12 धावा. अजूनही 3 चेंडू शेष. या 3 चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने प्रहार आणि आघात करणार तो म्हणजे प्रणील. बघूया चौथा चेंडू घेऊन येतो तो पार्थ प्रणीलसाठी. नक्कीच मित्र म्हटलं जातं की कोणती वेळ ही शुभ किंवा अशुभ मानली जात नाही, तर ती माणूस आपल्या कर्तृत्वाने त्या अशुभ वेळेला शुभ आणू शकतो. आणि नक्कीच इथं प्रणील मात्र एक शुभ वेळ आणण्याचा प्रयत्न करतो आणि हा जातो प्रणीलच्या बॅटमधून बॅकवर्ड दिशेने चौक. डीजे. तर नक्कीच या 4 धावेने मात्र धावसंख्या पोहोचते जावळी संघाची तब्बल 16.
नक्कीच अजूनही 2 चेंडू शेष. या 2 चेंडूने मात्र धावसंख्येचा एक वेग कशा पद्धतीने पार करणार तो म्हणजे प्रणील. बघूया अजूनही या दुसऱ्या षटकमध्ये 2 चेंडू शेष. एक राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे गुडलेला तो आखूड टप्प्याचा चेंडू मात्र समजला नाही तो प्रणील आला आणि इथे बीट होतोय. एक निर्धाव 5 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच मागे झालेल्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरलेला तो म्हणजेच अमोल वाडवल की नक्कीच या पंचांचा आज या ठिकाणी काम पाहत आहे. तर नक्कीच या सामन्यानंतर त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तर नक्कीच 5वा चेंडू शेवटचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर दिशेने तटवलेला चेंडू आणि हा जातोय प्रणीलच्या बॅट मधून चौकार आणि नक्कीच या चौकारने मात्र धावसंख्या पोहोचते जावळी संघाची तब्बल 20. 2 षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते तब्बल 20. डीजे तर नक्कीच एक संघर्ष चालू आहे तो म्हणजे जावळी वर्सेस खरबाची वाडी. या दोन्ही संघ एक तितकेच नावाजलेले एक नामवंत असे संघ आहेत ते म्हणजेच जावळी आणि खरबाची वाडी. आतापर्यंत 2 षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती तब्बल 20 आणि अजून एक निर्णायक षटक मानला जाईल तो म्हणजेच विराज. याच्या माध्यमातून एक शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलेला तो म्हणजेच विराज. बघूया आणि त्याला मारा करणार तो म्हणजे जावळी संघाचा एक अनुभव खेळाडू स्वप्नील. स्वप्नील मात्र प्रहार करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. नक्कीच राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि इथे मात्र प्रहार करण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू मात्र हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र खाली आणि इथे मात्र झेलबाद होतो स्वप्नील आणि जातो विकेट. डीजे जावळी संघाच्या आणि आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो प्रतीक पालकर. प्रतीक पालकर हा तितकाच एक नौका फलंदाज. त्याच्याकडे सुद्धा क्षमता त्याच्याकडे सुद्धा टायमिंग ज्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते तो नक्कीच प्रतीक पालकर. आणि अजूनही या खेळपट्टीवर मात्र तैनात आहे तो म्हणजे प्रणील खरंगडे. त्याला मात्र कुठेतरी संधी त्या ठिकाणी उपलब्ध मिळाली नाहीये. तर नक्कीच प्रणील त्या संधीचा कितपत फायदा घेणार आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन येणार आहे तो विराज प्रतीकसाठी. पुन्हा एकदा नक्कीच मी म्हटलं होतं आणि हा प्रहार करायचा प्रयत्न आणि हा जातोय नक्कीच खनखरी षटकार प्रतीकच्या बॅट मधून. डीजे बॅट मधून पहिल्याच एक ओपन असा षटकार या ठिकाणी लगावला तो म्हणजे प्रतीक आणि प्रतीकच्या बॅटमधून या षटकामध्ये धावसंख्या पोहोचली तब्बल 26 ऑन बॉल आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू मात्र हवेत आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि हा मात्र जातोय तर नक्कीच लाईनमॅन चौकार आणि या चौकाने मात्र खरोखर एक धावगती प्राप्त झालेली आहे ती जावळी संघाची आणि या चौकामध्ये धावसंख्या पोहोचली तब्बल 20. 3 चेंडू आणि 20 धावा. डीजे 30-30. दोन चेंडूवरती आघात केलेत 2 चेंडूवरती प्रहार केले तर प्रतीकाने नक्कीच एक प्रतीक आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ते नक्कीच पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु इथे विकेट मिळते प्रतीकचे आणि स्ट्राईक रोटेट करत होते प्रणील
डीजे नक्कीच प्रतीकची जागा समोर आलेला तो तेजस आणि स्ट्राईक करतो तो आता मात्र प्रणील. बघूया पुन्हा एकदा प्रणील प्रहार करायच्या प्रयत्नात इथे मात्र ऑफसाईडला तटवलेला चेंडू आणि हा नाना 2 धाव घ्यायच्या प्रयत्नात आणि इथे मात्र 2 धाव घेण्यात यशस्वी झाला तो प्रणील आणि या 2 धावेने मात्र आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. तर नक्कीच या 2 धावे धावसंख्या होती धावफलकावरती तब्बल 32. इथे मात्र कुठेतरी चांगलं असं टार्गेट रस्त्यामध्ये पाहायला मिळतं ते जावळी संघ आणि अजूनही शेवटचा चेंडू आणि इथे मात्र प्रणील नक्कीच आघात करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटचा एक निर्णायक चेंडू म्हणावा लागेल. बघूया एक लांब लचक असं पावलांचा रणप घेऊन येताना विराज टू प्रणील पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न परंतु इथे मात्र चेंडू आणि इथे मात्र झेल सुटलेला आणि 2 धावा घेण्यात हा नाना 3 धावा सुद्धा घेण्यात प्रयत्न आणि इथे सुद्धा 3 धावा एक चांगल्याची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ती 3 फलंदाजाकडून 2 फलंदाजाकडून आणि नक्कीच या 3 धाव्याने मात्र धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली ती म्हणजेच तब्बल 35. नक्कीच एक चांगला असं सुंदर असं टार्गेट ठेवलं तर म्हणजेच खरबाजवाड संघाला तब्बल 36 धावांचं टार्गेट ठेवलं तर खरबाजवाड संघाला चावडी या संघाने. तर नक्कीच डीजे मिलिंद यांच्या माध्यमातून आज एक मनोरंजनचं एक काम या ठिकाणी करण्यात आलं. तर डीजे मिलिंद तर नक्कीच पुन्हा एकदा एक लाईनअप मध्ये त्याला आपल्याला पाहायला मिळते जावळी संघ क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळते एक माजी खेळाडू या ठिकाणी तैनात ते म्हणजेच सन्माननीय बाबू पालकर असतील त्याचप्रमाणे गजानन पालकर एक माजी खेळाडू यांचं मार्गदर्शन नक्कीच राहतं ते म्हणजे सर्व नौके खेळाडूंना म्हणजे जावळी संघाला. बघूया मागील संडेमध्ये जे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते ते म्हणजे जावळी संघ. तर नक्कीच पुढील सामना होणार तो म्हणजे दाखणे वर्सेस सापडे या दोन्ही संघांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी येऊन आपला नाणेफेक करून घ्यायचा आहे की जेणेकरून पुढील सामने वेळेवर चालू करता येतील. तर कृपया चापडे आणि दाखणे या दोन्ही संघांना या ठिकाणी यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर नक्कीच एक उत्तम अशी क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळणार आहे ती जावळी संघाकडून. चला बाबू पालकर याने नक्कीच आपली फिल्डिंग सजवायची आहे. एक नामवंत असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. राहुल असेल तेजस असेल त्याच पद्धतीने तर नक्कीच एक सुंदर असे गोलंदाज लाभले आहेत ते जावळी संघाला आणि तितकीच अशी सुंदर अशी फलंदाजी करण्यासाठी एक नामवंत खेळाडू एक सलामीची जोडी या ठिकाणी दाखल होत असताना ती म्हणजेच निखिल हुजरे आणि नरेश ही दोन्ही सलामीची जोडी की ज्यांचं नाव मात्र सर्वच असोसिएशनमध्ये घेतलं जातं ते म्हणजेच निखिल आणि नरेश. नक्कीच या नाणेफेकीमध्ये कौल जिंकला तो दाखणे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तर नक्की कृपया त्यांनी पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दाखणे वर्सेस सापडे. तर नक्कीच चालू असलेला सामना जावळी वर्सेस खरबाचवाडी आणि आता मात्र एक 36 धावांचं आव्हान एक चांगलाचं आव्हान ठेवलं होतं खरबाचवाडी संघाला आणि इथे मात्र गोलंदाजीला आपले कामगिरी आपल्याला या ठिकाणी पार पाडायची ते म्हणजे राहुल वारिक एक ओपनिंग बॉलर ज्याचं नाव आहे राहुल वारिक एक रफ्तार किंग
म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच राहुल वारिक. पुन्हा एकदा राहुल वारिक डिफेन्स करणार आहे आणि तो म्हणजे मारा करणार तो निखिल हुजरे याला. स्ट्राईक करतो तो निखिल आणि नॉटॅक एंडला आहे तो म्हणजेच नरेश. पहिला चेंडू गेला तो राहुल निखिल यासाठी. बघूया राईट आर्म राऊंड द विकेट आणि आकुटाबाचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र झेल होतोय निखिल आणि पहिलाच झटका खरबाजवर संघाला निखिल याच्या स्वरूपात. नक्कीच डीजे माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती पहिला झटका खरबाजवाडी संघाला निखिल हुजरेच्या स्वरूपात आणि आता मात्र त्याची जागा समोरसाठी येत आहे तो नक्कीच विराज. विराज हाही तितक्या ताकदीचा फलंदाज, एक नामवंत फलंदाज म्हणून ओळख आहे तो म्हणजे विराज. नक्कीच एक जावळी संघाला बिलॉंग करणारा एक नामवंत गोलंदाज राहुल वारिक. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बेट करतो आणि नक्कीच इथे मात्र निर्धाव एक सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहुल प्रत्येक लय आणि लेंथ व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते राहुल यांच्या बॉलिंग मार्फत. बघूया विराज एक लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या संघासाठी की 36 धावांचं लक्ष ठेवलं ते जावळी संघाने आणि कशा पद्धतीने तो पार करणार आहे. विराज इथे मात्र प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आघात करता प्रयत्न आणि नक्कीच एक नोमॅन्स लँड मध्ये आणि हा जातोय विराजच्या बॅट मधून चौकार. डीजे धावा 4 धावांचा सिग्नेचर केला तो खरबाजवाड संघाने आणि इथे मात्र हलकाचा तडवलेला चेंडू विराज एक धाव आणि एकेरी धावाने धावसंख्या पूर्ण धावफलकावरती तब्बल 5. 4 चेंडू आणि 5 धावा एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती राहुलच्या माध्यमातून. राहुल वारिक एक म्हणतात ना अंगाने आहे बारीक तो आहे राहुल वारिक. 4 चेंडू आणि आतापर्यंत 5 धावा आणि तितक्याच ताकदीची एक क्षेत्ररक्षण सहजवताना आपल्याला पाहायला मिळते. बाबू पालकर नेहमीच आपल्या संघाला एक वेगळ्या वळणावरती आणून ठेवण्यासाठी एक प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. बाबू पालकर आणि गजानन पालकर यांच्या माध्यमातून ही एक क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवली जात आहे आणि नक्कीच एक छोटंसं आव्हान ठेवलं होतं तो म्हणजेच खरबाजवाड संघाला. तर नक्कीच नरेश अजून या खेळपट्टीवरती या क्रीजवरती तैनात. नरेश कडून मात्र आपल्या संघाला एक वेगळी आशा राहणार आहे ती. इथे मात्र ऑफसाईड तटवलं चेंडू परंतु कव्वरच्या दिशेने आणि एकच धाव. या एकाने धावेने स्ट्राईक रोटेट करतो तो नरेश आणि एके धावेने मात्र धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 6. 6 ऑन अ बोर्ड. वा काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल यांच्या माध्यमातून. आता मात्र एकच चेंडू शेष या निर्णायक या पॉवर प्ले षटकामधील एकच चेंडू शेष. इथे मात्र विराज पुन्हा एकदा स्ट्राईक करतोय. नक्कीच एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय जावळी आणि खरबाजवाडी. प्रणील
बघूया या सावडी मैदानावरती नक्कीच एक डिसिप्लिनचा खेळ आणि एक रंगतदार सामने पाहायला मिळतात ते म्हणजेच आणि हाही चेंडू जातो निर्धाव नक्कीच या षटकाची सांगता केलेल्या निर्धावतेने आणि धावसंख्या स्थिर होती खरबाच्या संघाची आणि इथे मात्र धावसंख्या पूर्ण धाव 6 चेंडू आणि 6 धावा 1-5-6 धावा आणि आता मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी येत आहे तो म्हणजेच जावळी संघाचा एक नावाजलेला एक अनुभवी गोलंदाज तेजस उभारे तितक्या ताकदीचे फलंदाज नरेश अजूनही या खेळपट्टीवरती या क्रीजवरती तैनात नक्कीच या दोन्ही संघामध्ये जो संघर्ष होतोय जावळी वर्सेस खरबाजवाडी तर नक्कीच म्हटलं जातं की संघर्ष करावा परंतु हा कोणत्याही व्यक्तीशी किंवा नात्याशी नसावा तर नक्कीच संघर्ष करावा तो आपल्या प्रयत्नांशी करावा तर तो असलेल्या आपल्या आत्मविश्वासाशी करावा तर तो आपल्या ध्येयांशी करावा आणि तोच संघर्ष आज आपल्याला करताना पाहायला मिळतं सर्व खेळाडू जावळी आणि खरबाजवाडी नक्कीच इथे मात्र प्रयत्न करावे लागतील खरबाजवाडी संघाला त्याच पद्धतीने जावळी संघाला अजूनही मॅच दोन्हीकडे दुसरा षटक हातात होतो तेजस आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला तटवलेला चेंडू आणि इथे मात्र क्षेत्रक्षे तैनात आणि हा नाणार 2 धावेच्या प्रयत्नात आणि इथे 2 धावा मात्र घेण्यात यशस्वी चाललंय नक्कीच अंपायरने मात्र इथे 2 धाव आणि या 2 धावने मात्र धावसंख्या पूर्ण धावफलकावरती खरबाच्या संघाला 8 एक चेंडू आणि 8 धावा एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय जावळी वर्सेस खरबाजवाडी दुसरा चेंडू घेऊन येतो लेफ्ट आर्म राऊंड ऑफ विकेट पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात परंतु इथे मात्र अंपायर वाईटच्या सोबत एक अवांतर धाव जोडली जाते धावफलकावरती आणि या अवांतर धावेने धावसंख्या पोहोचती तब्बल 9 अजून पुन्हा एकदा तेजसला हा चेंडू टाकावा लागेल एक अवांतर धाव मिळाल्याच्या नंतर एक लय आणि लेंथ कुठेतरी बिघड जाते परंतु बघूया कशा पद्धतीने कमबॅक करतो तो तेजस पुन्हा एकदा मारा करतोय ऑफसाईडच्या दिशेने आणि इथे मात्र पुन्हा एकदा हा नाना करायचे 2 धाव घ्यायच्या प्रयत्नात आणि इथे चोरटी धाव घेतल्या ते खरबाची वाड्या संघानं आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्या तब्बल 11 2 चेंडू आणि 11 धावा अजूनही तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे ती खरबाच्या संघाला नक्कीच पुन्हा एकदा ऑफसाईडला तटलेला चेंडू 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु फेकी मात्र गछाड होत होती आणि नक्कीच या ठिकाणी एकच धावावरती समाधान मानावं लागते नरेश आला आणि एका धावाने धावसंख्या सरसावत होती खरबाच्या संघाची 12 3 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत 3 चेंडू आणि 12 धावा खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते तेजस उभारेकडून तेजस उभारे हाही एक नामवंत आणि एक अनुभवी खेळाडू आहे एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीने त्याला मारा करतो तो म्हणजे विराजवर मात्र खूप मोठी कामगिरी आपल्या संघासाठी कशा पद्धतीने पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात विराज परंतु इथे मात्र बीट होतोय आणि हाही जातो निर्धाव 4 चेंडू आणि 12 धावा अजूनही 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता खरबाच्या संघाला तर नक्कीच 5वा चेंडू घेऊन येतो लेथम राऊंड ऑफ विकेट पुन्हा एकदा माझ्या प्रयत्नात पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात विराज आणि इथे
मात्र बीट होतोय. नक्कीच सुंदर असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते तेजसच्या मार्फत. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू घेऊन येतो. लेट हम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा प्रहार करायच्या प्रयत्नात हा मात्र इथे मात्र पंच पुन्हा एकदा निर्धाव बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू फेकले ते तेजसाने आणि या षटका अखेरीस धावसंख्या मात्र कुठेतरी स्थिरावलेले पाहायला मिळते ती खरबाच्या संघाची 12. डीजे सहा चेंडू आणि 24 धावा. बॉलस दीप एक नौका गोलंदाज एक प्रसिद्धीच्या मार्गावरती नक्कीच यश ज्याने आपल्या गोलंदाजी मार्फत एक चांगलंसं कर्तृत्व सिद्ध केलं तो म्हणजे दीप. 6 चेंडू आणि 24 धावा. जबरदस्त दोन्ही गोलंदाजांनी केलेले ते म्हणजे तेजस उभारे आणि राहुल वारिक यांच्या माध्यमातून नक्कीच फक्त 12 धावा दिल्या त्याने आपल्या 12 चेंडूमध्ये. आणि आता शेवटचा शतक हाताळण्यासाठी येत आहे तो म्हणजे दीप एक नौका गोलंदाज एक नावाजलेला गोलंदाज. याच्यावर आता प्रहार केला नरेशाने आणि नक्कीच हा जातोय सीमारेषे पार. षटकार डीजे. तर नक्कीच या षटकाराने मात्र भाग पडले विचार करायला ते म्हणजे गोलंदाजाला दीप याला तसेच जावळी संघाला. तर नक्कीच या षटकाराने मात्र अशा जागा केलेल्या त्या खरबाच्या संघाला. या षटकाराने मात्र धावसंख्या पुरली ती खरबाच्या संघाची तब्बल 18. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र आणि नक्कीच एक सुंदर असे विकेट एक निर्णायक विकेट आपल्याला पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून. आणि इथे मात्र मॅच कुठे आपल्याला बनताना पाहायला मिळणार आहे ते जावळे आणि खरबाची दोन्ही संघाची. डीजे जावळी आणि खरबाची वाडी. तर नक्कीच दीप याने कमबॅक केलंय. नक्कीच एक संघर्ष एक पाहायला मिळतो तो जावळी आणि खरबाची वाडी. अजून 4 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच म्हटलं जातं की संघर्ष केल्याशिवाय कोणी महान होत नाही आणि काही केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही. आणि इथे मात्र जय जयकार दीप याचा होणार आहे की नाही याचीच आतुरता मात्र जावळी संघाला. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी येत आहे तो दीप. एक चांगलासा रनअप घेऊन येतो दीप आपल्या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा प्रहार करायच्या प्रयत्नात आणि इथे मात्र नोमॅस लँडमध्ये आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु इथे मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार डीजे. 3 चेंडू आणि आत्ता मात्र 13 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू एक
घेऊन येतो दीप. पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि हा जातोय सीमारेषा पार. खणखरीत षटकार रुशांच्या बॅटमधून. डीजे नक्कीच आता मात्र सामना एक क्लोज सामना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच 2 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र दीप याला एक मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं, तो प्रणील यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र एक भूमिका बजावताना जसं की मॅच झाली होती निजामपूरला, की एक नौका गोलंदाज ओम पवार याने एक नामवंत खेळाडूला एक फरदीन काझी याला रोखून धरलं होतं, तो म्हणजे ओम पवार याने एक 15-16 वर्षाचा खेळाडू. त्याच पद्धतीचे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाही नक्कीच या दीप याच्या माध्यमातून. दीप एक नौका गोलंदाज, एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी फलंदाज रुशांत याला कशा पद्धतीने रोखणार आहे याचीच आतुरता, याचंच लक्ष असणार आहे, ते म्हणजेच सर्व सावळीकर संघाला. दीप याला एक नामी संधी, एक नामी पर्वणी म्हणावी लागेल ती. 2 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र आपलं कर्तृत्व, इथे मात्र मेहनत, इथे मात्र आपली जिद्द, इथे मात्र आपली चिकाटी या ठिकाणी दाखवायला लागेल ते दीप याला. नक्कीच 2 चेंडू आणि 7 धावा. बघूया एक निर्णायक चेंडू म्हणावा लागेल हा. 5वा चेंडू घेऊन येतो दीप. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि इथे मात्र कुठेतरी मिस गाईड होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू रुशांत याला. 2 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त सामना पुन्हा एकदा आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि अंपायर इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं, परंतु हा चेंडू मात्र पंचाने एक अवांतर धाव घोषित केले वाईच्या स्वरूपात. पुन्हा एकदा मॅच दोन्हीकडे असताना अजूनही 2 चेंडू आणि 6 धावा. परंतु इथे मात्र अनुभव खेळाडू बाद होतोय रुशान, आणि इथे मात्र त्याला परतावा लागतंय आणि त्याची जागा समजण्यासाठी येणार आहे तो म्हणजेच खरबाच्या संघाचा एक खेळाडू. तत्पूर्वी ऐकूयात डीजे. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच म्हटलंय की माणसाची ओळख ही त्याच्या जन्माने होत नाही तर त्याच्या कृतीने होते. तर नक्कीच इथे कृती, इथे कर्तृत्व मात्र सिद्ध कोण करतोय, फलंदाज की गोलंदाज. गोलंदाज मार करतो तो म्हणजेच दीप, आणि फलंदाजी मात्र करतो तो विराज अजूनही या खेळपट्टीवरती, या क्रीजवरती तैनात. इथे मात्र कोणाच्या बाजूने कौल लागणार तो म्हणजे पाहणार आहोत, जावळी की खरबाची वाडी. 2 चेंडू आणि 6 धावा. बघूया एक निर्णायक चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आणि इथे मात्र चेंडू हवेत आणि इथे जातोय. नक्कीच हा जातो सीमारेषा पार. षटकार, आणि या षटकारामध्ये विजयाकडे वळवलंय तर खरबाच्या वाडीला विराजाने. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. डीजे